ढालगच कोणाला म्हणताय? तुम्हाला. तोंड सांभाळून बोला. काय ढालगच म्हणजे? हा, आगाऊ असेल. या मम्मा आहेतच आगाऊ. हा विचार आधी करायचा होता ना. आपल्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यानंतर जर का आपल्याला राग येत असेल ना, तर असे प्रश्न विचारायचेच नाहीत. बघतेस ना संचिता, हे म्हणजे असं झालं, स्वतःचा नाकर्तेपणा लपवायला दुसऱ्याच्या कर्तृत्वावर ताशेरे ओढणं. इतक्या महिन्यांची स्वानंदी प्रेग्नंट आहे, पण ही बाई कधी तिला शाळा घेऊन येताना दिसली का तुला? आणि आणायला जरी लागलं तरी एवढा विचार करेल की विचारू नकोस. माझं असं नाही, मी लहान लहान खर्च करताना विचार नाही करत. हाच फरक आहे गर्भ श्रीमंत आणि भिकारड्या विचारसरणीतला. विचारसरणीबद्दल तुम्ही कधीच बोलू नका. मॅडम ये. काय झालं? काय नाही रे, इकडे ये. पण आपला शोध सुरू करायला हवा ना. नको मॅडम. का? काय झालं? मॅडम मला असं वाटतंय आपण काही दिवस हा शोध थांबवूयात. कारण बघा ना, काल स्वानंदीला दोन्ही वेळेस माझी गरज होती आणि दोन्ही वेळेस मी अवेलेबल नव्हतो तिथे. म्हणून मला असं वाटतंय आपण काही दिवस थांबवावं हे सगळं, किमान स्वानंदीची डिलिव्हरी होईपर्यंत तरी. हाच फरक आहे संचिता विचारसरणीतला. आहे त्याच्यात समाधान मानणे, नाहीतर लोकांची प्रॉपर्टी गिळंकृत करणे. या अशा वागण्यात तर दिसून येतो. मज्जा तर खूप येत होती दोघींना भांडताना पाहून, पण या मम्मा बॉम्बची वाद लावून निघून गेल्या. संचिता बाई, हा बॉम्ब कदाचित तुझ्या शेजारी फुटेल आणि तुला शिव्या खाव्या लागतील वॉर्डनच्या. त्याआधीच तू कळती मार. चल चल चल. मम्मा, आणि माझं मन मला सांगतंय आपण सत्याच्या अगदी जवळ आहोत. आणि अशा वेळी आपण तपास थांबवला तर परत आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागेल. तुला आठवत असेल तर आधी सुद्धा असंच झालं होतं. 2 वेळा तपास थांबवण्यात आला होता. बाळाचा बाप कोण हे डीएनए मध्ये कळलंच नाही, म्हणून तपास थांबला. आणि आपण पण पाठपुरावा नाही केला. त्यामुळे आज स्वानंदीचा गुन्हेगार राजरोसपणे फिरतोय. त्याला शिक्षा झालेली नाहीये. आपण त्याला शिक्षा द्यायची. विचार कर मणी, उद्या तुझं बाळ मोठं झालं आणि त्याने जर का तुला विचारलं की माझ्या आईच्या गुन्हेगाराला शिक्षा का नाही झाली, काय उत्तर देशील तू? तुला माहिती म्हणे, त्याच्याकडे बघू सुद्धा शकणार नाहीस. नाही म्हणे, आपण हवालदाराला भेटायला जायचं. तुम्ही बरोबर बोलताय, आपण जाऊयात. चल. अंबिका मॅडमला डाऊट होता की डीएनए रिपोर्ट पैसे देऊन बदलले. काय काय बोलताय तुम्ही? अहो, जे खरं आहे तेच बोलतोय मी. कारण अंबिका मॅडम आणि शिंदे त्याच लाईनवर तपास करत होते. म्हणजे शिंदे जे तुमच्या बंगल्यावर पाकिट घेऊन आले होते ना, त्या पाकिटात तेच पुरावे असतील. म्हणे हा खूप महत्वाचा पुरावा आहे. हा पुरावा सापडला तर स्वानंदीचा गुन्हेगार पण सापडेल. अहो, तुम्हाला सांगितलं होतं ना फोन चालू ठेवू नका म्हणून. ऐकलं नाही तुम्ही? नाही. राहू द्या, ये तुम्ही. अहो ऐका तर. स्वानंदी, हॅलो स्वानंदी, काय झालं? तुम्हाला त्रास होतोय का? मणी सर, तुम्ही घरी नाही आहात का? बाहेर आहात का? हो, बाहेर म्हणजे इथेच आहे, घराजवळच आहे, फार लांब नाही आलोय, म्हणजे लगेच निघू शकतो इथून. काय झालं, मी येऊ का? मी डॉक्टरांना आणू का सोबत? मणी सर, अहो ऐका माझं. शांत व्हा, पॅनिक होऊ नका. मी एकदम बरी आहे. मी उठले, तुम्हाला बघितलं तर तुम्ही घरी नव्हतात, म्हणून मी फोन केला. मणी सर,
ऐका ना, हा बोला ना, ऐकतोय मी. आय लव्ह यू. हे साईबाबांचं बोलणं ऐकायचं नसतं. काय झालं, सगळं ठीक आहे ना? देवी आई, मणी सर आणि वॉर्डन मॅडम जे काही सिक्रेट मिशन करतायत त्यात त्यांना यश मिळू दे. माझ्यामुळे त्यांच्या कामात कुठलाही अडथळा नको निर्माण व्हायला. मी हॉस्पिटलला एकटीच जाते. हॅलो, मला डॉक्टर नेहा पुरोहितांची अपॉइंटमेंट हवी होती. हो, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. बरं, थँक्यू. दादा, सिटी हॉस्पिटल 1925. चला. सिटी हॉस्पिटल, डॉक्टर नेहा पुरोहित. सुगंधी, मी काही करून आज तुला भेटणार आहे. रिक्षा, रिक्षा. तुषाराज साहेब दिल्लीवरनं परत येणार आहेत. त्यांना अडगळ पसारा काही चालत नाही. मला घर एकदम स्वच्छ चकचकीत हवंय. सगळ्या वस्तू जागच्या जागी हव्यात, कळलं? आता काही लोक असतात आपले म्हणवणारे, साहेबांचं राजकीय करिअर संपवायला निघालेत. आस्तीन मधले निखारे म्हणतो ना, अगदी तसं. नातं सांगायचं आणि सगळं उरबाडून घ्यायचं. ओ शालिनी मॅडम, रिॲक्ट नको करू. तिला आनंदच होईल. ती प्रायोरिटी लक्षात ठेव. तुषार, स्वानंदी मॅडम कुठे आहेत? स्वानंदी मॅडम बरं का? अरे ती एसीत झोपली असेल, आराम करत असेल. फुकटचं ऐश्वर्य मिळालंय, ओरबाडून घेत असेल आता. आय होप इथे तरी मी बोलू शकेन तिच्याशी. पण मॅडम, तुम्हाला खरंच असं वाटतंय का की पुरावे साहेबांनी लपवले असतील? आणि तुला खरंच खात्री आहे की हे पुरावे त्यांनी लपवले नसतील? गुन्हेगाराचा शोध घेता घेता 2 पोलीस ऑफिसर अचानक गायब झाले. हे काम कोणी साधी व्यक्ती करू शकत नाही. ज्याच्याकडे ताकद आहे तोच हे करू शकतो. तुझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला हे शक्य नाहीये. आणि या घरात ही ताकद कुणाकडे आहे तुला सुद्धा माहिती आहे. आणि तसंही गुन्हेगाराचा शोध लागेपर्यंत प्रत्येक व्यक्ती संशयित असते. अंबिकाने तुझ्यावर संशय घेतलाच ना. तिच्यासाठी तर सगळेच संशयित होते. माणी, स्वानंदीच्या गुन्हेगाराचा आपण शोध घेतोय हे फक्त स्वानंदीसाठी नाही, अंबिका आणि शिंदेला पण न्याय मिळवून देईल. चल आता शोध आधी. एक्सक्यूज मी, डॉक्टर नेहा पुरोहित. हा, इकडे. थँक्यू. मी योग्य वागतोय ना? स्वानंदीला भेटणं इथं योग्य आहे का? मी इथं नाही तर कुठे भेटणार तिला?
मला फक्त बाळाची आणि तिची काळजी वाटते. तिला इथेच भेटायला हवं. या डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले. साहेब, मोठे साहेब आलेत. त्यांनी तुम्हाला अर्जंट बोलवलंय. हो, आलो आलो. बरं. एक्सक्यूज मी मॅडम, आत येऊ? डॉक्टर, स्वानंदी कुठे आहे? तिच्या काही टेस्ट सुरू आहेत का? कोण स्वानंदी? मणिकुमारची बायको? नाही, ती नाही आली इथे. तुम्ही कोण? काय? स्वानंदी इथं नाहीये? अहो, मी स्वतः तिला तुमच्या क्लिनिककडे येताना बघितलं. स्वानंदी इथं नाहीये, मग गेली कुठे? हो हो, आपण उद्या बोलूया. चला, ठेवू का फोन? काय हो एवढा उशीर का झाला तुम्हाला? मुंबईत लँड झाल्यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष आहेत ना देशमुख साहेब, त्यांनी मीटिंगसाठी बोलवलं होतं. तिथे जरा उशीर झाला. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. कशी झाली तुमची दिल्लीची टूर? हा, छान झाली. डॅड, वेदर कसं आहे तिकडचं? कोल्ड असेल ना खूप? आम्ही परवाच न्यूज मध्ये बघत होतो, पॉल्युशन स्कॅरी लेवलला गेलंय म्हणून. खरं आहे का? आणि खरं सांगू का, आम्हाला तुमची खूप काळजी वाटत होती. डॅड. अगं हो, थांब जरा. आत्ताच आले डॅड, किती चौकशा करशील? मणी, तुम्ही कधी आलात? हे काय आत्ता चालू? आणि झाली सगळी कामं? दौरा झकास झाला नेहमीप्रमाणे. काय झालंय, श्रेष्ठींनी प्रदेशाची आणखीन एक महत्वाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. अर्थात ती तुलाच पार पाडायची आहे. आणि आपल्या छाबऱ्या कंपनीचं जे काम होतं ना, त्याबद्दल मी उद्योग मंत्र्यांशी बोललोय. त्यांनी 2-4 मुद्दे सांगितलेले आहेत, त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचंय. एक काम कर ना, तू त्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घे ना या आठवड्यात. नीलम, नीलम, काय झालं? कुणाला शोधताय? अरे, स्वानंदी दिसत नाहीये कुठे. तू पाहिलीस का तिला? दिसत नाही म्हणजे? अहो, इथेच असेल. या वेळेला कुठे जाणार आहे? रूम मध्ये आराम करत असतील. नाही म्हणे. अरे, ती रूम मध्ये नाहीये, म्हणूनच मी तिला शोधतेय ना. मी सदाला पण सांगितलं जरा बाहेर गार्डन मध्ये बघून ये म्हणून. अरे नीलम, स्वानंदी काय लहान बाळ आहे का हरवायला? घरात असेल कुठेतरी. आणि तू सदाला पाठवलंयस ना, तो घेऊन येईल तिला. असेल बाहेर. अरे, पण अशी कशी कुठे जाईल सांगा ना. अशी कशी म्हणजे काय? गेली असेल लॉनवर, तिथे चालत असेल ती. घेऊन येईल, सदा घेऊन येईल तिला. मॅडम, स्वानंदी मॅडम बाहेर नाहीयेत. मी सगळं शोधून आलो. काय? बाहेर नाहीये? मी फोन करतो. नॉट रिचेबल. नॉट रिचेबल. बापरे, हे काय सगळं? स्वानंदी घरी नाहीये, तिचा फोन लागत नाहीये. अशा कुठल्या ठिकाणी गेले जिथे मोबाईलला नेटवर्कच नाहीये? काय नाही ग संचिता, नेहमीच आहे लोकांचं अटेन्शन सीक करायला.
मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून झोपली असेल घरातच. येईल, आपण लक्ष दिलं नाही की येईल तासाभरात बाहेर. शालिनी, जरा शांत बसताय का तुम्ही? मणी, तुला काही माहिती आहे का? तिने तुला काही सांगितलंय का? म्हणजे हॉस्टेलवर कुठल्या मैत्रिणीला भेटायला गेलीये किंवा डॉक्टरांची काही अपॉइंटमेंट आहे का? हा, डॉक्टरांकडे गेले असतील कदाचित, कारण काल परवा त्यांना त्रास झाला होता, त्यामुळे ते जाणार होत्याच. मी स्वतः जाऊन बघतो तिकडे. मी आलोच मॅडम. स्वानंदी, कुठे आहेस तू? आय होप स्वानंदी इथे असतील. सॉरी सॉरी. तुम्ही स्वानंदीला पाहिलं का? तिथे डॉक्टरांना भेटायला आल्या होत्या. नाही पाहिलं. मणी स्वानंदीला शोधतोय म्हणजे ती अजूनही घरी गेलेली नाहीये. नक्कीच काहीतरी घोळ आहे. पण स्वानंदी अशी गायब कुठे झाली? डॉक्टर स्वानंदी तुम्हाला भेटायला आली होती ना? नाही, ती अजून इथे आलीच नाही. म्हणजे मी तिचीच वाट बघत होते. मला म्हणाली लगेचच येते म्हणून, पण अजून नाही आली. नाही, पण घरून ते तुम्हाला भेटण्यासाठीच निघाल्या होत्या. सॉरी, पण ती इथे आलीच नाही. एक्सक्यूज मी. हा सर. मणी, आता घरी फोन आला होता स्वानंदीच्या बदल्यात खंडणी मागायला. काय? खंडणीसाठी? म्हणजे स्वानंदीला किडनॅप केलंय? साहेब, मी आलोच. मी लगेच निघतो. स्वानंदीचे काय हाल झाले असतील. कुठे आहेस तू स्वानंदी? नीलम, तू आधी शांत हो. बघ, मी प्रयत्न करतोय, आपल्या स्वानंदीला काही होणार नाही. साहेब, कोण आहेत किडनॅपर्स? हा, काय डिटेल कळल्या? काय डिमांड काय त्यांची? तू आधी शांत हो जरा. सांगतो मी तुला ते कोण आहेत, कुठे आहेत. अजून त्याची माहिती आपल्याला मिळालेली नाहीये. पण 50 लाखाची खंडणी मागितली त्यांनी स्वानंदीला सोडून देण्याबद्दल. काय? 50 लाख? हे सगळं माझ्यामुळे झालं. मी जबाबदार याला. मी स्वतःला माझ्या कामात इतकं अडकवून घेतलं की स्वानंदीकडे दुर्लक्ष झालं. डॉक्टरांनी सांगितलं होतं मला की स्वानंदीला एकटं सोडू नका, त्यांना तुमची गरज आहे. पण नाही, मी ऐकायला पाहिजे होतं त्यांचं. मणी, स्वानंदी कुठे असेल रे? पण माझी मुलगी प्रेग्नेंट आहे. त्या राक्षसानं तिचं पोट नाही करे दिसलं. इतकी निष्ठुर झाली आहेत का रे माणसं? पण तुम्ही शांत व्हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण शोधू. कुठे शोधणार आहेस? सांग ना, कुठे शोधणार आहेस? 50 लाख रुपये छोटी रक्कम आहे का रे? तिच्यावर काय परिस्थिती आली असेल हा विचार करून डोकं भणभणतंय माझं. हे कृष्ण, माझ्या मुलीला वाचव रे बाबा. माझ्या मुलीला वाचव, तिच्या बाळाला वाचव. माझ्या मुलीला सांभाळ.